आता एक महत्त्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। राज्यात विजा मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी कोसळत आहेत। राज्याच्या कमाल तापमानातील वाढ कायम आहे। आज सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी कोकण मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार सरी आणि विजांसह पावसाचा अंदाज असल्यानं दक्षतेचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे। पाहुयात घटस्थापनेच्या दिवशी महाराष्ट्रातील पावसाची स्थिती कशी आहे। पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। तसंच कमाल तापमानाचा पारा 30.2 अंश सेल्सिअस इतका राहिला। आज पुणे जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील। तसंच विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलाय। सातारा जिल्ह्यात रविवारी पावसाची उघडीप राहिली। आज साताऱ्यातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहील। पुढील 24 तासात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे। यावेळी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं वाऱ्याची स्थिती हवामान विभागानं वर्तवली आहे। साताऱ्यास विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात उघडीप राहिली आहे। यावेळी कमाल तापमान 29.9 अंश सेल्सिअस राहिले। आज कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 25 अंशावरती राहील। पुढील 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात अंशतः ढगाळ वातावरण असून गडगडाटी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 0.9 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आलाय। तसंच रविवारी सोलापूर जिल्ह्यात 33.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। पुढील 24 तासात कमाल तापमान 30 अंशावरती राहील। तसंच विजांसह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा अलर्ट हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय। मागील 24 तासात सांगली जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडीप राहिली। ढगाळ आकाशासह तापमान 31.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। आज सोमवारी सांगली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। यावेळी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहतील। पुढील 24 तासात राज्यात काही भागात पावसाचं वातावरण कायम आहे। पश्चिम महाराष्ट्रातील 5ही जिल्ह्यांना आज म्हणजे 22 सप्टेंबर 2025 रोजी विजांसह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला। दरम्यान राज्यात पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे। मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। कोकण घाटमाथ्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पावसाचा जोर कायम आहे। आज 22 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान विभागानं जारी केलेला असून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मराठवाड्यात सोमवारी हवामान विभागानं छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या 8 जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा येलो अलर्ट जारी केलाय। त्यामुळे या काळात साधारणतः वातावरण ढगाळ राहणार असून विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाटही होऊ शकतो। तसंच वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसण्याचा अंदाज आहे। तर काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। यासोबतच वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर पर्यंत असू शकतो असा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे। मराठवाड्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, पैठण आणि सिल्लोड तालुक्यातील गावातही मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची दणादण उडाली। त्यामुळे सिल्लोड तालुक्यातील धारला, चारनोर, पेंडगाव, अमठाणा, केळगाव, घावडा परिसरातील ढगफुटी सदृश्य पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहू लागलेत। पुलावरून पाणी वाहत आहे। शेतांमध्ये पाणी शिरल्यानं मका, कपाशी, सोयाबीन, अद्रक या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील खळणा मध्यम प्रकल्प गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तुडुंब भरलाय। सकाळपासून सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाल्यानं परिसर जलमय झालेला पाहायला मिळालं। विशेषतः या प्रकल्पाद्वारे सिल्लोड शहरासह परिसरातील 22 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातोय। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांना सतर्कतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे सर्व नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय। हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी कामाचं योग्य ते नियोजन करावं। पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा देखील हवामान विभागानं दिलेला आहे। बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल झालेले आहेत। त्यामुळे आता येत्या 24 तासात मराठवाड्यात तर 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान विदर्भात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे। यामुळे यंदाचा नवरात्र उत्सव पाऊस गाजवण्याची शक्यता आहे। सध्या महाराष्ट्रावरील कमी दाबाचा पट्टा कमकुवत झालेला असला तरी पश्चिम बंगालच्या खाडीत नव्यानं कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने वाऱ्याचा प्रवाह वाढलाय। 25 ते 26 सप्टेंबर रोजी पुन्हा चक्रीवादळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे हवामानात
आणखी मोठे बदल अपेक्षित आहेत. नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. गरब्यावर पावसाचं सावट असणार आहे, त्यामुळे या नवरात्रीची पावसाचा मुक्काम राहणार आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तास राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होईल. मात्र विदर्भामध्ये 27 आणि 28 सप्टेंबर पर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते. पालघर, ठाणे आणि मुंबईत आज मुसळधार पाऊस राहील. तसंच पुढचे 3 दिवस हळूहळू पाऊस कमी होत जाईल. घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्र तळ कोकणात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये 48 तास वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. सोलापूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. गुडघाभर पाणी शेतात आणि घरांमध्ये शिरलं. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, असं शेतकरी आवाहन करत आहेत. हळद, कांदा लावलेली पिकं अतिमुसळधार पावसानं सडलेली आहेत आणि त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर पडणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय. महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे अजून काही दिवस राज्यात पावसाचं वातावरण कायम राहील. हवामान विभागानं आज मुंबईसह संपूर्ण कोकणपट्टीत मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. गेल्या काही दिवसात अधूनमधून जोरदार सरी बरसल्यानंतर आज मात्र बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहील. मुंबईत आज दिवसभर जोरदार सरींचा अंदाज आहे. काल काही भागात पावसाचा जोर वाढला होता आणि आज जर हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला, त्यामुळे मुसळधार पावसामुळे शहरातील खालच्या भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. ठाणे आणि नवी मुंबई परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या भागांमध्येही येलो अलर्ट देण्यात आलेला असून मध्य रेल्वेच्या मार्गावर मुसळधार पावसामुळे सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असते. त्यामुळेच हवामान विभागानं आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या 2-3 दिवसांपासून सतत पावसाचा जोर आहे. आजही या जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम पावसाच्या सरी पडतील. वाऱ्याचा वेग मध्यम ते जोरदार राहील आणि दमट हवामान जाणवेल. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज पावसाचा जोर कायम राहणार आहे. या तिन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसानं दैनंदिन जीवन विस्कळीत झालेलं असून आजही अनेक भागात पाण्याची तुंबळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केलेली आहे.